साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. प्रभाग क्रमांक 15 मधील सिद्धेश्वर पेठ परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी पालिका आयुक्तांना भेटून आपल्या तक्रारीची गराणी मांडली. स्मार्ट सिटीच्या एबीडी एरियामध्ये प्रभाग क्रमांक 15चा समावेश असून या प्रभागातील सिद्धेश्वर पेठ, पंचकट्टा परिसर आदी भागातील स्थानिक रहिवाशांना अनियमित आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने वारंवार मागणी करून देखील सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार यावेळी स्थानिक रहिवाशांनी केली. पाणीच नाही साहेबाला भेटायला बसलो आम्ही. घरात बाळातील बाई आहे, लेकरेत लहान लहान. 15 दिवस झाला. 15 दिवस झाला, 3-4 वेळ पाणी आला नाही. तुम्ही सांगितलं नाही कोणाला? सांगितलेत मेंबर साहेबाला, पण त्यांनी तर काय करायचं. त्यासाठी आम्ही इथं चाललो तक्रार घेऊन. किती वाजल्यापासून बसलात? किती वेळ झालं बसलात? आता 1 तास झालाय. आले नाहीत साहेब? नाही आले, येणार आहे. किती 8-10 दिवस झालं पाणी नाही. म्हणून पाण्याला आता आम्ही ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला घागरी कुठले उचलणं होत आहे. आणि 82ला आम्ही नळ घेतला, आतापर्यंत नळचं बिल 1 दिवस बी तटलेलं नाही, तरी तुम्ही आम्हाला पाणी पुरवत देत नाही. मग 15 दिवस झालं पण नाही. आता 8-10 दिवस झालं. इतके लोक कशाला आले? पाणी नाही मिळालं म्हणून झाले नाही ना. मग तुम्ही सांगितलं नाही कोणाला? किती वेळा सांगितलं तिथं? चावीवाल्याला सांगितलं, चावीवाला त्यांना सांगताय, त्यांनी ह्यांना सांगताय. मग इथे किती वेळ झालं थांबलं बसला होता? आता किती आणि हापसा नाही काय नाही आमच्या एरियामध्ये पूर्ण. प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक चेतन नरोटे यांनी स्थानिक रहिवाशांबरोबर आपल्या मागणीचे निवेदन घेऊन पालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. येणाऱ्या पुढील काळात सिद्धेश्वर पेठ, पंचकट्टा परिसरातील स्थानिक रहिवाशांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंबंधीचे आदेश देण्यात येतील, असा विश्वास पालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी दिले. या ठिकाणी सिद्धेश्वर पेठ आणि पंचकट्टा या भागातील नागरिक पाणी पुरवठा गेले 8-10 दिवस व्यवस्थित झालेला नाही. व्यवस्थित न म्हणता झालेलाच नाही. या कारणासाठी निवेदन घेऊन या ठिकाणी आले होते. माननीय गटनेते चेतनभाऊ नरोटे देखील त्यांच्यासोबत होते. तर त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्या भागामध्ये गेले 3 आवर्तनं पाणी पुरवठा झालेला नाही. या बाबतीमध्ये पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेतली असता असं लक्षात आलं की त्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे कामं सुरू होते आणि त्यामधल्या कामाच्या स्मार्ट सिटी आणि आमचा पाणीपुरवठा विभाग यामध्ये काही कोऑर्डिनेशनचा विषय असल्यामुळं त्या भागामध्ये पाणीपुरवठा झालेला नाही असं लक्षात आलं. याकरिता आम्ही इथून पुढे स्मार्ट सिटीचे काम करण्यासाठी महापालिका पाणीपुरवठा विभाग आणि स्मार्ट सिटी यांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून काम करावं. एकमेकांना कामाची माहिती, काम पूर्ण झाल्याबाबतची माहिती द्यावी. याबाबतचं लेखी देखील स्मार्ट सिटीला आणि आमच्या पाणीपुरवठा विभागाला आम्ही आज कळवतोय. आणि ज्या ठिकाणी पाणीपुरवठा केलेला नाही त्या संबंधित कर्मचाऱ्यांना आम्ही शोकॉज काढतो, त्यांचा खुलासा घेतो. जर दोषी आढळले तर त्यांच्यावर आम्ही कारवाई देखील करतो आणि आजच त्यांना संबंधित भागामध्ये पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना पाणीपुरवठा देखील आज होईल. ते याच्यामध्ये अजून एक साहेब, बरेचसे कॉन्ट्रॅक्टर बी जे आहेत स्मार्ट सिटीचे वगैरे ते वॉल चालू करू देत नाहीत, असं बंद करायला लावतात. त्याचा बी एक मुद्दा इथं समोर आला. तेच मी कामासाठी आत्ताच सांगितल्याप्रमाणे जो काही कोऑर्डिनेशनचा विषय आहे यामध्ये सगळे विषय आले. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचं काम करण्याचा विषय असेल, काम करण्यासाठी पाणी बंद करण्याचा विषय असेल, काम झाल्यानंतर वॉल उघडण्याचा विषय असेल, हे सर्वच गोष्टी महापालिका आणि स्मार्ट सिटीचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांनी समन्वयानं पार पाडल्या पाहिजेत. या संबंधाचा आम्ही एक आदेश काढतो.